सांगली मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला असून संभाव्य पूर परिस्थितीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी आज संभाव्य पूरबाधित क्षेत्र असलेल्या आयर्विन पुलाजवळील कृष्णा नदी घाट, हरिपूरचा पूल व कृष्णा नदी घाट मिरज येथे प्रत्यक्ष भेट देऊन संभाव्य आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी शासकीय यंत्रणांच्या सज्जतेचा आढावा घेतला। आपत्ती काळात करावयाच्या उपाययोजना व घ्यावयाची काळजी या संदर्भात मार्गदर्शन केले। तसेच स्थानिक नागरिकांशी संवाद साधला। यावेळी जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता CH पाटोळे, मिरजचे उपविभागीय अधिकारी उत्तम दिघे, सांगली मिरज व कुपवाड महानगरपालिकेच्या उपायुक्त स्मृती पाटील, जलसंपदा विभागाच्या कार्यकारी अभियंता ज्योती देवकर, मिरजच्या तहसीलदार अपर्णा मोरे धुमाळ, सांगलीच्या अप्पर तहसीलदार अश्विनी वरुटे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी रफिक नदाफ, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर मिलिंद पोरे, महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉक्टर रवींद्र ताटे, हरिपूर येथे सरपंच राजश्री तांबेकर, अरविंद तांबवे आदी उपस्थित होते। यावेळी जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी संभाव्य पूर परिस्थितीच्या अनुषंगाने कृष्णा नदीच्या पाण्याची पातळी, इशारा पातळी, धोका पातळी, नागरिकांच्या स्थलांतरांची व्यवस्था, भोजन, निवास, पिण्याचे पाणी, जनावरांचे स्थलांतर, जनावरांसाठी चारा, पाण्याखाली जाणारी शेत जमीन, पूर पश्चात नियोजन, साथीच्या आजारांच्या अनुषंगाने औषधांची पुरेशी व्यवस्था, सुटका पथके, धोक्याचा इशारा देण्याची व्यवस्था आदींचे तिन्ही ठिकाणी आढावा घेतला। यावेळी जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी 2019 पूर परिस्थितीमध्ये प्रत्यक्ष काम केलेल्या नागरिकांशी तसेच स्थानिक नागरिकांनी संवाद साधून संभाव्य पूर परिस्थितीत करावयाच्या कारवाईच्या अनुषंगाने संवाद साधून मार्गदर्शन केले। जिल्हाधिकारी अशोक काकडे म्हणाले, संभाव्य पूर परिस्थितीच्या अनुषंगाने प्रशासनाने पूर्ण तयारी केली असून संभाव्य आपत्तीसाठी जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद, महानगरपालिका व पाटबंधारे विभाग सज्ज आहे। या सर्वांच्या सहकार्याने संभाव्य पूर परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यात येणार आहे। वार्ड, गाव व शहर व तालुका निहाय आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार केला असल्याचे त्यांनी सांगितले। जिल्हाधिकारी अशोक काकडे म्हणाले, संभाव्य पूर परिस्थितीत महसूल यंत्रणा, पाटबंधारे विभाग, महानगरपालिका व स्थानिक प्रशासन यांनी परस्पर समन्वय ठेवावा। धोक्याचा इशारा देणारे गट स्थापन करावेत, त्यांना प्रशिक्षित करावे। प्रथमोपचार गटामध्ये शासकीय यंत्रणेच्या मदतीसाठी स्थानिक नागरिकांना सहभागी करून घ्यावे, त्यांनाही प्रथमोपचाराचे प्राथमिक प्रशिक्षण द्यावे। स्वयंसेवी संस्था, आपत्ती मित्र आदींची संपर्क क्रमांकासह अद्ययावत यादी तयार ठेवावी। शीघ्र प्रतिसाद दलाची स्थापना करावी। प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये पुरेसा औषध साठा ठेवावा, असे त्यांनी यावेळी सूचित केले। सांगली शहर हे कृष्णाकाठी वसलेलं शहर आहे आणि कृष्णाकाठी असल्यामुळे पूर्वीपासून अत्यंत सधन आणि संपन्न असं शहर आहे। परंतु गेले काही वर्ष 2005 पासून इथे पुराचं पाणी शहरामध्ये काही कालावधीसाठी घुसत आहे। या अनुषंगाने प्रशासनाने आता पूर्ण तयारी केलेली आहे। प्रशासन सज्ज झालेलं आहे, महानगरपालिकाही सज्ज झालेली आहे आणि इरिगेशन डिपार्टमेंट, पाटबंधारे विभाग या सगळ्यांच्या एकत्रित सहकार्यामुळे आपल्या यावर्षीचा पूर कंट्रोल करायचा आहे। मला आपल्याला सांगायला आवडेल इथे की सर्वांनी डिझास्टर मॅनेजमेंट प्लॅन प्रत्येक गाव न्याय आणि शहर न्याय, शहरातले वॉर्ड न्याय करायला आम्ही आता सुरुवात केलेली आहे। त्याचबरोबर पुराच्या पाण्याची पातळी, नदीच्या पाण्याची पातळी ह्याच्यावर दररोज मॉनिटरिंग इरिगेशन विभागामार्फत केलं जातं आणि महानगरपालिकेमार्फत सुद्धा रिमोट सेन्सिंगनी नियंत्रण केलं जातं। मला आपल्याला सांगू इच्छितो की शक्यतो 30 फुटापेक्षा जास्त पाण्याची पातळी वाढली कृष्णेतली तर सगळ्यात पहिल्यांदा मगरमच्छ कॉलनीमध्ये पाणी जातं आणि त्या कॉलनीला शिफ्ट करण्याची सगळी व्यवस्था महानगरपालिकेने आधीच तयारी करून ठेवलेली आहे। त्याचबरोबर आपली ॲक्च्युली धोक्याची पातळी ही 45 फूट आहे आणि कृष्णेच्या पाण्याची ही पातळी 45 फुटाच्या वर गेल्यानंतर शहरामध्ये पाणी शिरतं। त्या अनुषंगाने सुद्धा आमची सगळ्यांची तयारी आहे। पण हा पूर मॅनेज आपल्याला करता आला पाहिजे, त्यासाठी कोयना आहे, वारणा आहे, ही धोम आहे, ही वरच्या भागातली धरणं आहेत। या अनुषंगाने जिल्हाधिकारी सातारा, जिल्हाधिकारी कोल्हापूर आणि त्याचबरोबर जिल्हाधिकारी अलमट्टी यांच्या सर्वांबरोबर आम्ही एक समन्वय यापुढे ठेवणार आहोत। आज मी खऱ्या अर्थाने पुराच्याच अनुषंगाने पाहणी करायला आज आयर्विन पुलाच्या इथे कृष्णा काठावर आलेलो आहे। इथून मी हरिपूरलाही जाणार आहे आणि हरिपूरवरून मी पुढे मिरजमधल्या कृष्णा घाटावर पण जाणार आहे। धन्यवाद।